अजित पवार यांना अर्थ खातं द्यायला शिवसेनेचा विरोध असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। महत्त्वपूर्ण असं अर्थ खातं आहे, भाजपनं ते स्वतःकडेच ठेवावं अशी शिवसेनेची भूमिका आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस अर्थ खातं स्वतःकडेच ठेवणार असल्याची माहिती मिळते। गृह खातं मिळत नसल्यामुळे शिवसेनेची ही नवी खेळी असल्याची चर्चा रंगलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, अजित पवार यांना अर्थ खातं द्यायला शिवसेनेचा विरोध असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून गृह खातं अजित पवार यांना अर्थ खातं द्यायला शिवसेनेचा विरोध असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। महत्त्वपूर्ण असं हे अर्थ खातं आहे आणि ते भाजपनं स्वतःकडेच ठेवावं अशी शिवसेनेची भूमिका असल्याची माहिती मिळते। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात गेले अनेक वर्ष आपण पाहिलेलं आहे अर्थ खातं हे राष्ट्रवादीकडे राहिलेलं आहे आणि अर्थमंत्री म्हणून आपण पाहतोय की यांनी आपले अजित पवार यांनी भूमिका वठवलेली आहे। मात्र गेल्या सरकारमध्ये सुद्धा जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा सुद्धा आम्हाला निधी दिला जात नाही अशी शिवसेनेची तक्रार होती आणि आता पुन्हा एकदा गृह खातं याची मागणी केली, ती पूर्ण झाली नाही आणि त्यानंतर आता हे अर्थ खातं भाजपने स्वतःकडेच ठेवावं, राष्ट्रवादीला देऊ नये अशी सध्याची माहिती मिळते। काय नेमकं राजकारण सध्या शिजतंय, काय घडामोडी घडतायत? सध्या महायुती सरकारमध्ये गृह आणि अर्थ खातं हे दोन खाते कळीचा मुद्दा बनलेले आहेत। गृह खात्यावरून एकनाथ शिंदे हे अडलेले होते कारण गृह खात्यासाठी त्यांचं आग्रही भूमिका होती की शिवसेनेलाच हे गृह खाते मिळावं, परंतु भाजप त्या संदर्भात गृह खातं देण्यास तयार नसल्याचं बोललं जात आहे। त्यामुळं आता शिवसेनेने नवी खेळी खेळलेली आहे की जर आम्हाला गृह खातं देत नसाल तर अर्थ खातं देखील अजित पवार यांच्याकडे देऊ नये, ते भाजपनं स्वतःकडेच ठेवावं। कारण यापूर्वीचा जो अनुभव आहे की महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना देखील तुम्ही म्हटल्याप्रमाणे की अर्थ खातं अजितदादांकडे होतं आणि त्या संदर्भात आपल्याच पक्षाची जे मंत्री आहेत त्यांच्याच खात्यांना सर्वाधिक जास्त निधी दिला जातो आणि त्याचा अनुभव देखील या सरकारमध्ये होता। त्यामुळेच आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे की दोन उपमुख्यमंत्री आहेत आणि एकनाथ शिंदे यांना एक असं वाटतं की आपल्यापेक्षा एक मोठं वजनदार खातं जे आहे अर्थ खातं हे अजित पवार यांच्याकडे चाललेलं आहे। त्यामुळे ही एक नवी खेळी खेळली जात असल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीस हे स्वतःकडे अर्थ खातं ठेवू शकतात अशी एक माहिती समोर येताना दिसून येते। हे या सर्व ज्या चर्चा सुरू आहेत त्यामध्ये पाहिलं गेलं तर एकमेकांचे पंख छाटण्याचे किंवा एकमेकावर दबाव टाकण्याचे प्रयत्न जे आहेत ते आतापासूनच कुरघुड्या करण्याचे प्रयत्न हे आता महायुती सरकारमध्ये आतापासूनच सुरू झालेत की काय, अशा प्रकारे एक शंका उपस्थित होते। परंतु एक खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते की अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं देऊ नये, भाजपने ते स्वतःकडे घ्यावं। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।